येतात भेटायला, नंतर कुठे जातात तेव्हा सगळेच येतात ना. नंतर कोण येतं तुमच्याकडे? बरं का? नंतर कोण येतं? नाही कायच कोण येतं, कोणीच येत नाही. आम्हाला काही नाही, कोणाचं काही नाही. आमचा दादा फक्त आम्ही दादाला मतदान करणार. तुम्ही आतापर्यंत भरपूर निवडणुका बघितल्यात, अनेक उमेदवार पाहिलेत, नेते पाहिलेत, पक्ष पार्ट्या सगळं काही बघितलंय. तुम्हाला ही निवडणूक वेगळी कशी काय वाटते बरं? वेगळी त्या दृष्टीने वेगळी वाटते की खूप राडा झालाय, पहिला खूप फोडाफोडी झाली. तुम्ही आतापर्यंत भरपूर निवडणुका बघितल्यात, अनेक उमेदवार पाहिलेत, नेते पाहिलेत, पक्ष पार्ट्या सगळं काही बघितलंय. तुम्हाला ही निवडणूक वेगळी कशी काय वाटते बरं? वेगळी त्या दृष्टीने वेगळी वाटते की खूप राडा झालाय, पहिला खूप फोडाफोडी झाली. जे जनतेने ज्यांना बहुमत दिलेलं असतं त्यांनी ती सत्ता भोगायची असते, बरोबर आहे का नाही? सत्तेसाठी यांनी फार फोडाफोडी केली, भ्रष्टाचाराने बरबटलेले सर्व एकत्र आले आणि आम्हाला वाटलं की खात्रीपणे हे करू शकतात, तर आम्ही त्यांना मतदान करणार आहे. तुम्हाला काय वाटतं बरं? नाही आम्ही भाजपलाच मतदान करणार. भाजपलाच? हो. का बरं? नाही काम आहेत त्यांचे. काम आहे तसं? आता आमच्या सरपंचांनी सांगितलं ना, खोल्या दिल्या, रस्ते दिले. मग महायुती सरकार. महायुती सरकार. हो. महायुती सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये? मुलांसाठी रोजगार वगैरे आणि रस्ते, पाणी योजना वगैरे काय नाही. आणि आमच्या गावामध्ये ऑलरेडी आता भरपूर 2-4 कोटीची कामं दिलेली आहेत. 2-4 कोटी? हो. काय काय काम आहेत प्राधान्य? चिखली ते गुंडेगाव रस्ता दिलेला आहे. आमचा साखर रस्ता आतापर्यंत कोणी केलाच नव्हता, तो भाजप सरकारने दिलेला आहे. तिकडे जाण्यासाठी एवढं मोठं देवस्थान असून लोकांना जायला रस्ता नव्हता, तो रस्ता दिलेला आहे. देऊळगाव रस्ता दिलेला आहे. आम्हाला शाळेला 2 वर्ग खोल्या दिल्यात. आमच्या गावाला स्मशानभूमी नव्हती, ती दिलेली आहे. मुस्लिम समाजाला स्मशानभूमीसाठी 10 लाख रुपये वॉल कंपाऊंड टाकलेले आहेत. अजून काय पाहिजे? 10 लाखाचा पूल दिला, या वरून पलीकडे वस्ती आहे, त्याला जाण्याला रस्ता नव्हता, त्या पुलासाठी दादांनी 10 लाख रुपये टाकलेले आहेत. म्हणजे तुम्ही त्यांच्या हे जे काही विकास कामं, जे त्यांचे विकास कामं आणि विकास कामाच्या दर्जावर तुम्ही समाधानी आहात? हो. विकी दादा म्हणजे एक विकासाचं विजन आहे, आणि तो चेहरा तरुणांच्या प्रेरणास्थान आहे. ते पाहून आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत, मदत विजय करणार आहोत. बरं. इकडे समोर बघा, ते माजी आमदार आहे राहुल जगताप. हो. त्यांच्या कार्यकाळामध्ये काही कामं झाली तुमच्या गावात? नाही झाली. हो. काही कामाची तुम्ही मागणी केली त्यांच्याकडे? नाही. बर. 3 उमेदवार आहेत इकडे, त्यांचे फोटो बॅनर लागलेत. यांच्याकडे पाहून तुम्हाला काय वाटतं बरं? तुमचा विकास कोण करेल असं? पाचपुते. ते तर विद्यमान आमदार पण आहेत ना. त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे? आता कामाचं सगळं जवळजवळ काम उरकलेलेच आहेत, त्यांच्याकडूनच दिलेत काम, घेतलेत काम सगळे. आता राहिले आतमध्ये एक फक्त ते सभा मंडपाचंच काम राहिले, ते बी खासदार साहेबाकडून देऊ म्हणलेले ते. म्हणजे असं बाकी काही नाही राहिलेलं कामाचं, जवळजवळ सगळं उरकले. रस्ते दिलेत सगळे. काही गावामध्ये अंगणवाडी सेविका आपणारा ते झालेले आहेत सगळे. दवाखान्याची कामं? दवाखान्याला आम्हाला शेजारी पाण्याचे वगैरे? पाण्याचं काम चालू आहे. जलजीवनचं काम चालू आहे. जलजीवनचं म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमच्या गावामध्ये होत असलेल्या विकास कामावर समाधानी आहात का? हो, 100%. क्रम 5 पोते बर. पहिल्यापासून येते. पहिल्यापासून आहेत? हा. का बरं? ते काम चांगले करतात. मग जे बाकीचे उमेदवार आहेत, नागोडे आहेत, राहुल जगताप आहेत, ते काम नाही करीत आमचे. काम करत नाही, ते नाही. गावचे काम करताना आमचे काम करत नाही ते. बरं. हा. पण जवळपास संपत आलेले आहेत, पण तरी पण सध्या काय आता निर्णय काय झालाय? निर्णय तालुक्यामध्ये आम्ही पाचपुते हाच आमचा पक्ष आहे. पाचपुते कोणत्याही पक्षात जाऊ आम्ही पाचपुत्यांबरोबर राहतो. आणि राज्याचं झालं तर राज्यात आघाडीचं सरकार पाहिजेत. तालुक्यापुरतं आहेत आम्ही पाचपुते. राहुल जगताप यांनी असा आरोप केला की खोके दिले आणि उमेदवारी मिळवली. याबद्दल तुमचं काय वाटतंय? म्हणजे मतदारांना काय वाटतंय? वैयक्तिक खोके दिला असा हा त्यांनी आरोप केला, हा 100% खोटा आहे. कारण नागवडे कुटुंबाची त्यांनी सहकार क्षेत्रातील काम, तसेच शाळा झाले, कारखान्याचा पारदर्शक कारभार, त्यांनी वैयक्तिक दिंड्यांना 5-5 हजार रुपयाची मदत, म्हणजे सर्व क्षेत्रात त्यांनी मदत केली आहे का नाही? सर्व संघात चित्र कसं रंगलंय? कारण की मतदानाला आता फक्त 6-7 दिवस बाकी आहेत. चित्र तर तसं पाहिलं तर सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते सगळीकडे हिंडत आहेत. ठीक आहे, पण आता काय 19-20चा फरक आहेच. म्हणजे मुख्य रेसमध्ये कोण कोण आहे सध्या? मुख्य रेसमध्ये सध्या 3 आहेत. कोण? एक जगताप आहेत, नागवडे आहेत, पाचपुते आहेत. पण त्यांच्यात बी मोस्ट म्हणलं
पहिल्या दोन मध्ये पहिल्या दोघांच्या रेस मध्ये कोण आहे? पहिल्या दोघांच्या रेसमध्ये नागवडे आणि पाचपुते आहेत. नागोड्याची 5 पती. पाचपुते आणि त्यांच्यात मोस्ट मध्ये पाचपुते, बर, म्हणजे 100% पाचपुते निवडून येणार अशी तुम्हाला खात्री आहे खात्री आहे. का? का बरं एवढी खात्री आहे तुम्हाला 100%? कारण पाचपुते साहेबांची एक वोट बँक आहे की जी त्यांना मानणारी आहे. पक्ष कुणीकडे असू द्या. पक्ष कुठं असो त्याच्याकडे- त्यांची वोट बँक आहे, त्यांना ते पण मिळणारच. बर, आणि इकडं 3 गाडी बिगाडी झाली, हा, त्याच्यामुळे त्या ज्या बाकीचे राहिले त्यांच्यात 2-3 विभाग झालेच ना. हा. मग त्यामुळे पाचपुते साहेबांची जी वोट बँक आहे ती मानणारी आहेच त्यांना. ही लढत कितीच्या फरकामध्ये सुटू शकते बरं आता? 10-20 हजार. जय हरी. काय तुमच्या मतदारसंघात सध्या कसं काय चित्र आहे? आमच्या मतदारसंघात बबनराव सोडून कोणीच नाही, कमळ पण ते उभा नाहीत ना सध्या, त्यांचे चिरंजीव उभा आहेत. चिरंजीव ना, मग त्या चिन्ह तुमच्या लक्षात आहे? विक्रम दादा. बर, का बरं सध्या 5 वर्षामध्ये महायुती सरकार होतं, महाविकास आघाडीचं पण होतं. कोणत्या सरकारची कामगिरी शेतकऱ्यांसाठी बीजेपी योग्य होती? सरकारने आता सध्या लाडकी बहीण योजना आणली, याच्यामध्ये बऱ्याच बायांना पैसे भेटल्यामुळे ते समाधानी आहेत. पण पुढे ही चालू राहते नाही चालू राहते, बायांना आज वारंदा पडली. आमचे डोके घातात बाया, ते म्हणतात डोके घातात? हा, म्हणते ती चाल बंद होईल, आम्ही त्यांना नाही निवडून दिलं. तर आता काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे कोणाविषयी म्हणतात ते बंद होईल? हे या सरकारला नाही आणलं तर असं लाडक्या बहिणी म्हणायचे. त्यात हे असलं ना, ते एखाद्या टायमाला चालू राहील आम्हाला पैसे. हा, लाडके भाऊ असेच फिरले तरी चालते ना, असं त्यांचं म्हणणं. पण आम्ही जायच्यात थांबलं पाहिजे, बर. असं लाडक्या बहिणी म्हणजे बहुतेक लाडक्या बहिणींचा कौल सध्या तिकडं. हा वळतोय, वळतोय. वाढल्यासारखा दिसतोय थोडासा. म्हणजे जरी तुम्हाला इकडे म्हणलं की आम्ही मतदान त्याला नाही करणार, पण आज जाऊन काय करतील काय भरोसा नाही याचा ना काय अंदाज आम्हाला. तुम्हाला स्वतः लागणार आहे? आता आम्हाला मिळ लागणार नेमकं, त्या त्यांच्या मागे आम्ही फिरावं का ते आमच्या मागे फिरत, आमचं मिळच लागणार आम्हाला.